जय शिवराय मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल आणि बोरवेल वरती सोलर पंप बसवत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहेत। याच्यापैकी बहुतांश शेतकरी हे बोरवेल वरती सोलर पंप बसवू इच्छित आहेत। त्यांच्या सातबाऱ्याला सिंचनाच्या साधनाची सोय म्हणून बोरवेलची नोंद आहे। मित्रांनो, अशा शेतकऱ्यांचे आता पेमेंटचे मेसेज आलेले आहेत, त्यांचे सेल्फ सर्वे झालेले आहेत आणि हे झाल्यानंतर व्हेंडर सिलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस या शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे होतो, असा जॉईंट सर्वे झाल्यानंतर बोरवेल जर 210 फुटापेक्षा जास्त खोल असेल तर त्या शेतकऱ्याचा सोलर पंप कंपनीच्या माध्यमातून अटकावला जातो। लवकर तो सोलर पंप लावला जात नाही आणि याच्यासाठी मागितलं जातं ते म्हणजे एक 100 रुपयाचा बॉन्ड। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर तुम्ही ज्यावेळेस सोलर पंपासाठी अर्ज करता त्यावेळेस माझ्या सिंचनाच्या साधनाची खोली ही 60 मीटरपेक्षा कमी आहे अशा प्रकारची एक स्वयं घोषणा देता। त्या ठिकाणी तुमच्या सिंचनाच्या साधनावरती सोलर पंप बसवण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून महाऊर्जेच्या माध्यमातून दिलेल्या नियमावलीनुसार 60 मीटर अर्थात 210 फुटापर्यंत मटेरियल दिलं जातं। कंपनी त्याच्यापुढे सोलर पंप सोडण्यासाठी अनुमती देत नाही। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे करत असताना 210 फुटापेक्षा जास्त म्हणजे 250 फूट 300 फूट 400 फूट असा खोलीचा बोरवेल असतो आणि अशा खोलीवरती सोलर पंप सोडण्यासाठी शेतकऱ्याच्या माध्यमातून मागणी केली जाते। परंतु 210 फुटाच्या पुढे जर हे मटेरियल सोडायचं असेल तर कंपनीच्या माध्यमातून त्याला मनाई केली जाते आणि याच्यासाठी तुम्हाला मागितलं जातं ते म्हणजे एक स्टॅम्प पेपरवरती एक बॉन्ड पेपरवरती संमती पत्र। मित्रांनो, 210 फुटापेक्षा खाली जर सोलर पंप असेल तर बऱ्याच वेळा पाणी खाली गेल्यामुळे तो सोलर पंप पाणी फेकत नाही किंवा त्याला पाणी उपलब्ध होत नाही, कमी प्रेशरनं पाणी फेकलं जातं किंवा सोलर पंप जर खोलीवरती सोडला तर तो पुन्हा पाण्याचा उपसा करत नाही। अशा केसेसमध्ये सुद्धा महाऊर्जाकडे तक्रारी प्राप्त होतात, कंपन्याचं नाव खराब होतं आणि याच्यासाठी 210 फुटाच्या पुढे जर तुम्हाला सोलर पंप सोडायचा असेल तर कंपनीच्या माध्यमातून 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती एक स्टॅम्प त्या ठिकाणी लिहून घेतला जातो। याचा नमुना देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात। नो हरकत प्रमाणपत्र, याच्यामध्ये प्रति महाऊर्जा विभागीय महाव्यवस्थापक जो आपला विभाग असेल तो, याच्यामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव, वडिलाचं नाव, वय, राहणार, तालुका, जिल्हा, याच्यानंतर शेतकऱ्याचा जो अर्ज क्रमांक असेल MKID तो द्यायचा आहे, आधार क्रमांक द्यायचा आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि मला कुसुम टप्पा 2 सौर कृषी पंप योजना अंतर्गत 3, 5, 7.5 ज्या HP चा पंप लागलेला असेल त्या क्षमतेचा पंप मंजूर झाला आहे आणि माझ्या बोरवेलची खोली 240, 250, 300, 350, 400 जी काही आपली खोली असेल ती खोली या ठिकाणी लिहायची आहे। याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मी कोणत्या कंपनीची निवड केलेली आहे त्या कंपनीची माहिती द्यायची आणि माझ्या बोरवेलची खोली आणि सोलर पंपाचा हेड अनुसार मी 210 फुटावरती माझा सोलर पंप बसवावा असं या ठिकाणी लिहून देतो। मला माझ्या बोरवेलच्या खोलीबद्दल परिपूर्ण माहिती आहे, त्या अनुसार मी 210 फुटापर्यंत या ठिकाणी सोलर पंप बसवावा असं लिहून देत आहे। हवामानानुसार होणाऱ्या बदलामुळे बोरवेलमध्ये पाण्याच्या पातळीला होणाऱ्या बदलाला अनुसरून मी वरील पंपाची निवडलेली आहे। भविष्यात शेतातील बोरवेलमधील पाण्याच्या बदलत्या पातळीमुळे घेतलेल्या सोलर पंपाचा उपसा न आल्यास किंवा कमी झाल्यास कोणतीही तक्रार करणार नाही, कारण मी स्वतः बोरवेलमध्ये बसवण्यात येणाऱ्या पंपाच्या खोलीची निवड केली आहे आणि यासाठी मी सर्वस्व जबाबदार राहील। याच्याखाली शेतकऱ्याला आपलं नाव लिहून सही करायची आहे। हे संमतीपत्र कंपनीकडे सादर करायचं असतं। कंपनीच्या माध्यमातून त्या व्हेंडरच्या माध्यमातून महाऊर्जाला ते संमतीपत्र सादर केलं जातं आणि त्या शेतकऱ्याची खोली जास्त असताना म्हणजे जॉईंट सर्वेमध्ये 350 फुटाची जर खोली दाखवली असेल तर त्या खोलीवरती सुद्धा 210 फुटापर्यंत बोरवेलवरती तो सोलर पंप बसवला जातो। मित्रांनो, कंपनीच्या माध्यमातून मटेरियल देण्यासाठी महाऊर्जेच्या माध्यमातून ज्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या मटेरियलची त्यांना डिमांड करण्यात आलेली किंवा ज्या मटेरियलचं त्यांना एक आठ देण्यात आलेली आहे ते 210 फुटापर्यंतच मटेरियल असल्यामुळे कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला फक्त 210 फुटापर्यंतच मटेरियल दिलं जातं। आता याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील ते शेतकऱ्याला स्वतः करावे लागतात आणि त्याच्या पुढे जर समजा बोरवेलवरती काही प्रॉब्लेम आला तर त्याची जबाबदारी सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्याची असते। त्याच्यामुळे सोलर पंप जर बोरवेलवरती बसत असाल तर या काही महत्त्वाच्या अटी शर्ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला पुढे नाहक मनस्ताप होणार नाही। धन्यवाद।